निष्ठा शब्द वापरत असताना ज्ञानोबरायांनी आम्हाला निष्ठा शिकवल्या आणि ही निष्ठा आमची सध्या पक्की नाहीये, म्हणून आम्हाला भक्तीचा मिळावा तसा आनंद किंवा भक्तीचा लाभ आम्हाला मिळत नाही. ज्याच्याकडे बघावं तो असमाधानी आहे, चिंतेत आहे, आणि जो खरंच भक्त आहे ना, भक्तीच्या प्रांतामध्ये समृद्ध आहे, श्रीमंत आहे, तो कायम बघा त्याच्या चेहऱ्याकडं. त्याच्या चेहऱ्यावरचं उपासनेचं तेज, त्याच्या चेहऱ्यावरचं भक्तीचं तेज लपत नाही. सांगावं नाही लागत आम्ही आध्यात्मिक आहे म्हणून, सांगावं नाही लागत. अहो काही माणसं हसायला तयार नाहीत, हसलो तर आम्ही आध्यात्मिक ठरणार नाही असं वाटतंय म्हणून कायम असे बसतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, प्रचंड नकारात्मकता भरली आहे. मी, माझं घर, माझा संसार, माझे आप्तेष्ट, बस एवढंच एवढंच. या पलीकडे जाऊन ज्ञानोबांना विचारावं, माऊली तुम्ही काही घेतलं का हो, कुठे 4 गुंठे जमीन, कुठे एकरभर काही जागा बिगा खरेदी केली का ज्ञानोबा तुम्ही? माऊली उत्तर देतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहरा. म्हणून आज तुमच्या माझ्या घरात आमच्या पणजोबाचा फोटो नसेल कदाचित, पण ज्ञानोबांचा फोटो निश्चित आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल या लोकांनी, या संत मांदियाळींनी आम्हाला भक्तीचा एक विलक्षण अर्थ समजावून सांगितला. आणि निष्ठेच्या प्रांतामध्ये देवनिष्ठा, देवावर कशी निष्ठा ठेवाल? आपण देवाला मानत नाही किंवा देव आहे की नाही इथंच अजून अडकलोय. बरीचशी मंडळी कीर्तनाला काय येत नाही, काय करायचं तिथं येऊन? देवच जर नसेल तर देव आहे की नाही, देव आहे की नाही याच्यातच अडकलेली आहेत. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तर लक्षात ठेवा. तो तुम्हाला विसरत नाही याचं तर विस्मरण होऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. लोक म्हणतील उचला आता, काही उपयोग नाही यांचा. अहो त्याच्या रूपाने तुमच्या माझ्या आतमध्ये चैतन्य शक्ती आहे. माऊलींनी भगवंत त्याला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता, वैश्वानर रूपामध्ये, चैतन्य रूपामध्ये भगवंत अग्नी रूपाने तुमच्या माझ्या आतमध्ये पंचमहाभौतिक असा असलेला देह, तो देह भगवंताच्या कामी लागला पाहिजे, सत्कारणी लागला पाहिजे. याकरता आमच्या निष्ठा किती दृढ असल्या पाहिजे. त्यातली पहिली निष्ठा देवनिष्ठा आहे का आमची देवनिष्ठा? खरं सांगा, आम्ही सगुणाची पूजा करतो, पण आमच्या नाथ बाबांनी समाजाकडे पाहिलं, नाथांना कळवळा आला. वारकरी संप्रदायाला सनाथ करणारे असे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत बरं का. नाथांनी समाजामध्ये भक्तीचं विडंबन होत असलेलं पाहिलं. आजही आम्ही मूर्ती बसवतो, गणपती उत्सव आला की गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करतो. खरं तर मूर्तीची प्रतिष्ठापना असते आणि 10 दिवसानंतर मूर्तीचा विसर्जन असतं. आम्ही म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बुडवला. अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी, असं म्हणून त्याचं आवाहन करायचंय. तू तुझ्या शक्तींसह ये, तू तुझ्या शस्त्रांसह ये भगवंता, मग तो 10 दिवस येतो. मंडळाचा गणपती कुठंतरी एका कोपऱ्यात असतो, पण पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव महाराष्ट्रात रंगतायत, त्याचं काय करूया? आहे की नाही? हे भक्तीचं विडंबन आहे. म्हणून मी माझ्या भाषेत नाही, नाथ महाराजांनी काय बहार केली बघा, नाथ महाराजांच्या भाषेत ऐकूया. महाराजांनी समाजाला भारुड नावाचा एक काव्य प्रकार दिला आणि महाराज म्हणले, नाथबाबा म्हणले, लोकांना भक्तीचं वेडच, लोकांना वेड लागलं, माणसाला वेड, समाजाला वेड लागलं का? कारण देवभक्तीच्या नादात, सगुण पूजेच्या नादात या वेड्या समाजाने भगवंताचं बाहुलं करून टाकलं, बाहुलं करून टाकलं. आणि बाहुल्यांशी खेळण्याचं एक वय असतं बघा. आताची पोरं बाहुल्यांशी खेळत नाही, तो विषय सोडून द्या. भातुकली गेली, बाहुल्या गेल्या. अहो ती बाहुली अशी सुंदर असायची बघा, अशी उभी केली की डोळे उघडायची, बरोबर ना? अशी केली की डोळे मिटायचे. बाहुल्या मिळतच नाही तशा बघायला आता. आमच्या लहान सहान पोरी बाहुल्यांबरोबर इतक्या छान खेळायच्या, पण आता तो काळ राहिला नाही. 2 वर्षाचं पोरग सुद्धा फ्रस्ट्रेशन मध्ये आहे सध्या. देऊ नका बरं त्याच्या हातात मोबाईल, ते कसं घर डोक्यावर घेतं मग. नाही, आताचे खेळ बदलले, भाव बदलला, संवेदना बदलल्या. त्यामुळे नाथ बाबा म्हणतात देवाचं बाहुलं करून ठेवलं आम्ही. का बरं बाहुलं म्हणत असतील? त्या भारूड प्रकाराला बाहुलं का म्हणत असतील? म्हणले बाहुल्या खेळण्याचं एक वय असतं. लहानपणी सगळी लेकरं बाहुल्यांसोबत खेळतात. एक 5-6 वर्षापर्यंत ही मुलं बाहुल्यांसोबत खेळतात. नंतर त्या बाहुलीचं होतं काय? मग त्या बाहुलीचं लग्न लागतं. लहानपणी बघा भातुकलीचा खेळ खेळली जायची. मग त्या बाहुल्यांचं होतं काय? तर ते बाहुलं किंवा ती बाहुली म्हणाले कुठंतरी अडगळीत
आहे की नाही, पडून जाते, उकिरड्यात जाते, खराब होते, कुठेतरी अडगळीत जाते, टाकून दिली जाते. त्या बाहुल्याची ती अवस्था होते. हा, तीच मुलं मोठी झाल्यानंतर 20-22 नंतर बाहुल्या बदलतात. विठ्ठल 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 पण ज्या बाहुली बरोबर लहानपणी खेळलं जात होतं ती बाहुली कुठेतरी अडगळीत पडून जाते, काही तिचा उपयोग नाही. नाथ महाराज म्हणतात असंच आमच्या देवाच्या मूर्तीचं बाहुलं करून टाकलं. शिळा तांब्याचे बाहुले केले, 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 शिळा तांब्याचे बाहुले केले. पाट मांडोनी बरी बैसविले, पाट मांडोनी बरी बैसविले, पाट मांडोनी बरी बैसविले, पाट मांडोनी बरी बैसविले. वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, मना येई गुंडाळले, वस्त्रे अलंकार गुंडाळले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले, मना येते नाव ठेविले, मना येते नाव ठेविले. या जनासी लागले वे, या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड. शिळा तांब्याचे गेले बाहुले, शिळा तांब्याचे बाहुले गेले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. लोकांनी देवाच्या मूर्तीचं बाहुलं केलं. नाथ महाराज म्हणतात का हो असं म्हणायला लागलं? कारण आमच्या निष्ठा नाही पक्क्या, आम्हाला सगुण पूजेतला अर्थ नाही कळत. निर्गुणाची उपासना आम्ही कधी करणार जी ज्ञानोबरायांना जमली. मग ती निर्गुणाची उपासना ज्या दिवशी जमते ना त्यावेळी निष्ठा अशी पक्की होते आणि मिळणारा अनुभव असा होतो जो आचार्यांना मिळतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध, चिदानन्द रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्द रूप शिवोऽहं शिवोऽहं. कुठल्या अवस्थेला जातो? न मे मृत्युशंका, न मे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. मी तोच आहे या अवस्थेला भक्त जाऊन पोहोचतो. आणि अशी निष्ठा ज्याची दृढ असते त्याचा भाव, त्याचा स्वभाव असा बनतो की तो त्याचा स्वधर्म होतो. नाथ तुकोबाराय सांगतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. धर्म शब्द वापरला, धर्म शब्द वापरला की अनेकांच्या डोक्यात काही येतं सध्या. धर्म म्हटलं की अफूची गोळी आहे, धर्म ही अफूची गोळी असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला. मी म्हणते बहुतेक अफू खाऊन केलेलं विधान होतं ते. अहो धर्माला आम्ही कठोर समजलो, पण माझी ज्ञानोबाराय धर्मशास्त्राला माऊली म्हणते. पै अहितापासून सोडविती, हित देवमुनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. धर्माला माऊली असं म्हटलंय ज्ञानोबारायांनी. आई आपल्या लेकराला सांभाळते. रस्त्याने चालत असताना लेकरू हट्ट करतं मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार, मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. त्यावेळी आई म्हणते नको रे बाळा, चालावं लागेल. हो मी चालतो पण येतो. पण चालत असताना चिखलामध्ये एका खड्ड्यामध्ये ते पोरग पडलं, बरबटलं, चिखलानं घाण झालं. आई म्हणते का नकोच आता मला हे जाऊ दे. आई असं नाही म्हणत, ती स्वच्छ त्याला धुते, त्याला उचलून घेते, पटापट त्याचे मुके घेते. ती आई जशी बाळाला सांभाळते ना तसा धर्म आम्हाला सांभाळतो. म्हणून धर्मशास्त्राला ज्ञानोबाराय माऊली म्हणतात, माऊली म्हणतात. आई प्रसंगी कठोर होते, कठोर होते का?
लेकरू चुकलं तर त्याच्या 2 कानफटात लावते आणि तेच लेकरू आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहते. म्हणून असाच धर्म आहे. धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण जो करतो त्याचं रक्षण धर्म करतो. आमच्या कीर्तनामध्ये धर्म, श्रद्धा, वेदांत, तत्वज्ञान, सिद्धांत अशा काही गोष्टी आल्या की अनेकांना वाटतं याच्याशी आमचा काही मात्र संबंध नाही. हे असं म्हणणं म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरचा माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे तुकोबरायांना आम्हाला निष्ठा समजावून सांगाव्या लागल्या, धर्म सांगावा लागला, निर्धार समजावून सांगावा लागला. आमचं बोलणं आणि वागणं याच्यामध्ये तफावत असता कामा नये. सदा बोलण्यासारिखे चालत आहे. समर्थ म्हणतात जसं बोलणं आहे तसं चालणं असावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. प्राचार्य रामकाका शेवाळकर असं म्हणायचे, आपल्या विचारांना आचरणाचं तारण असलं पाहिजे. शेवाळकरांचं वाक्य आहे, आपल्या विचाराला आचरणाचं तारण असावं. नाही तर बोलायचं एक आणि करायचं एक ही वृत्ती बरी नाही. म्हणून वागण्याला निर्धार असावा. तुकोबराय शब्द वापरतात, तुमचं चालणं, वागणं, बोलणं या सगळ्याला एक प्रकारची धार असावी. मग ते भक्तीच्या प्रांतात सुद्धा आणि व्यवहाराच्या प्रांतात सुद्धा. कर्माच्या बाबतीत सुद्धा आम्ही श्रीमंत असावं आणि भक्तीच्या बाबतीत सुद्धा आम्ही श्रीमंत असावं. कर्म असं करावं की व्यवहार आमच्यासाठी वेडा, म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट आमच्यासाठी वेडे झाले पाहिजेत. मग माणसं म्हणतात हाय म्हणून चाललंय बरं का, याच्याशिवाय आमचं पान हलत नाही, सगळं श्रेय मिळतं की नाही. करा, नातेवाईकांसाठी भरपूर करा, कर्तव्य भावनेनी. सगळं केल्यानंतर नातेवाईक आमच्यासाठी वेडे होतात, सांगतात याच्यामुळं आमचं सगळं आहे, याच्यामुळे आम्ही जगतोय, आम्ही वाढतोय, आम्ही मोठे होतोय. त्यामुळे कर्माच्या बाबतीत आपण श्रीमंत असावं. आणि प्रपंच असा आहे की कितीही करा, कुणीही केलं म्हणतं का कुणी? मावशी काय आपला अनुभव आहे, तुमचा अनुभव काय? कितीही करा, 16 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर बापालाच म्हणतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. 7/12च्या उतारावर आमचं नाव लावायचं आता थोड्या दिवसांनी. कुणी केलं म्हणत नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात गोंदवलेकर की तुम्ही प्रपंचासाठी कितीही करा, पण माझ्या रामासाठी, माझ्या भगवंतासाठी एवढंसं करा, माझा राम लक्षात ठेवतो, प्रपंच लक्षात नाही ठेवत. इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष असतं, देव लक्षात ठेवतो. त्यामुळे अशा निष्ठा आमच्या पक्क्या असाव्यात, असा निर्धार आमचा असावा की तो निर्धार वाटेल ते झालं तरी आम्ही हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय. वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. याला म्हणायचं निर्धार. जो क्रांतिकारकांच्याकडे होता, जो महापुरुषांकडे होता. आकाश कोसळलं, वडवानल अग्नी जरी पेटला तरी आम्ही आमचा मार्ग नाही सोडणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा दृढ भाव संतांनी आम्हाला शिकवला. आणि असा जेव्हा स्वधर्म पक्का होतो, असा भाव दृढ होतो, त्याचबरोबर कुठल्या गुणांचा संचय भक्ताकडे असतो. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची. मंडळाच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी मला असं सांगितलेलं आहे, ताई घड्याळ पुढे गेलं तरी चालेल, बरोबर आहे, तुमच्या परवानगीनी बरं का. त्यामुळे तुमची आज्ञा अध्यक्षांची, उपाध्यक्षांची आणि सर्वच गुणीजनांची, म्हणून एक थोडंसं 15 मिनिटं फक्त, जास्त नाही. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची. तुकोबरायांनी भक्ताकडे असणारे कुठले गुण आहेत त्याची यादी केली. जी यादी 12व्या अध्यायात परत भगवंत सुद्धा सांगतात की कुठला भक्त मला प्रिय आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञ, भगवंतांचा अत्यंत आवडता शब्द आहे गीतेतला, स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे. भक्तीच्या प्रांतात आम्हाला निष्काम, सध्या आम्ही सकाम भक्ती करतो, मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व देतो नाही का. असं म्हणलं की लवकर कळतं, मिशनपेक्षा कमिशन किती मिळेल इकडं आम्ही जास्त, आणि मग करायचं की नाही याचा विचार करतो आम्ही. जर ते धर्मकार्य असू दे, देवकार्य असू दे, देश, कारण आम्हाला काही पडलं नाही हो कशाचं. तिकडं समाजाचं वाटोळं का होईना, तिकडं बांगलादेशी घुसतायत, घुसेनात का. आम्ही आमचं घर, आमचा प्रपंच, आमचा बंगला, आमची गाडी. परवा एक गाडी बघितली पुण्यात, ती गाडी कुठली होती माहिती नाही, पण त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हटलं बाई ग, आता हे भाऊ स्मशानात गाडी घेऊन जाणार की काय. अहो आम्ही किती हव्यास, अहंता आणि ममतेच्या मागे लागून सगळं नुकसान केलं आमचं. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे ती ममता नाही, ममता म्हणजे माझं, ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी माझं असं करता करता असे बांधावर उभे राहतो आपण. येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो तो डोंगर दिसतोय का,
तिथपर्यंत सगळं. ती धरणी माता आपल्यावर असते. याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, आजा गेला पणजा गेला बाप मसणा गेला. आणि हा सुद्धा हेच म्हणतोय, अरे कळत कसं नाही, काहीच नाही घेऊन जाता येत. म्हणून निष्काम भक्तीला संतांनी महत्व दिलं. निष्काम, निश्चळ मन, न चलणारं न ढळणारं मन असावं, अशी निश्चळ भक्ती असावी. आणि विठ्ठली विश्वास, ट्रस्ट आणि बिलीव्ह असे 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये. आपण असं भगवंतावरती विश्वास ठेवतो, पण दृढ विश्वास नाही ठेवत, ट्रस्ट नाही ठेवत पूर्ण. गोपालकृष्णांच्या फोटो खाली लिहिलेलं एक वाक्य मी ऐकलं होतं, महाराज वाचलं होतं. भगवंतांनी असं खाली, भगवंतांचं म्हणणं आहे की डोंट फॉलो मी, ओनली लव मी म्हणाले भगवंत. माझ्यावर प्रेमाने विश्वासाने मला जिंका, माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणाले. मला फॉलो करायला जाऊ नका. सध्या फॉलो खूप करतो आम्ही लोकांना. आम्हाला माणसं भेटताही आम्ही तुम्हाला खूप फॉलो करतो. आणि अहो आमच्याही कीर्तनाचा प्रभाव असतो. आता ज्ञानोबांच्या तुकोबाच्या कीर्तनाचा प्रभाव असायचा, लोक कीर्तनात नाचायचे, अहो देव नाचायचा आपण पहिल्यांदा ऐकलं. आमच्याही कीर्तनाचा प्रभाव पडतो. लोक मला म्हणतात, ताई युट्यूबला कीर्तन ऐकतो, कीर्तन ऐकल्याशिवाय काही झोप लागत नाही. एकीकडे कीर्तन चालू असतं, दुसरीकडे अशी सुंदर झोप लागते. मला गेले कित्येक दिवस कळेना ही कमेंट मी पॉझिटिव्ह घेऊ का निगेटिव्ह घेऊ. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे आमच्या कीर्तनाचा प्रभाव हा की लोकांना विसर पडतो, आम्ही कुणाच्या कीर्तनात बसलो हेही आम्ही विसरतो. अशी आमची टाळी लागते, ब्रह्मानंदी टाळी लागते. आपण सगळे जागे आहेत ना? हो म्हणा, सगळे जागे आहेत. महिला वर्ग, तुम्हाला काय माहिती आमचा आवाज काय असतो? घरात ऐकावं लागतं की नाही? हा, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, किती मोठे असा तुम्ही, पण घरात हे वाक्य ऐकावं असतो की नाही? आपला आवाज सगळ्या क्षेत्रात, घरातही आपला आवाज आहे. आता इथे आपला आवाज, महिला वर्ग बहुसंख्येने आहे, तिकडं बाल्कनीत पण बरीचशी मंडळी बसलेली आहेत, पण सगळ्यांचा आवाज येऊ द्या. काय असावा विश्वास भगवंतावर? जनाबाईंचा किती विश्वास होता. चोरीचा आळ आला तरी सुद्धा माझा पांडुरंग माझं रक्षण करणार आहे, हा विश्वास होता. राका कुंभारांचा विश्वास होता. इतका विश्वास होता की भगवंत येणार आहे आणि माझा सांभाळ करणार आहे, दृढ विश्वास. आज तुमचा माझा विश्वास कमी पडतो भगवंतावरचा. निष्काम भक्ती नाही म्हणून भक्तीचा आनंद मिळत नाही. गोड गळ्यानी गाणं गावं, गोड गळ्यानी ओव्या गाव्यात. आता ओवी म्हणायला जातच नाही, मग ओवी म्हणायची कुठून? माझी पुण्यातली एक मैत्रीण आहे, ती म्हणली जातं कसं असतं ग, आणि जात्यावर बसायचं कसं असतं? म्हणलं बाई जात्यावर मस्त बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, खुंटा हातात घ्यायचा, मस्त पाय पसरायचा, खणखणीत आवाजात ओवी गायची. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला, क्या बात है. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला बोला, टाळी वाजवा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. मागच्या मंडळी बाबा ये रे वा विठ्ठला, हो ये रे वा विठ्ठला. म्हणजे मी यांना म्हणायला सांगितलं, पण तुम्ही म्हणायचं नाही असं नाही, तुम्हाला काही दळण नाही आणून देणार कुणी. म्हणा, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, तारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. मिळतो की नाही आनंद? हा, याच्यात आनंद आहे की नाही? मग स्वयंपाक करताना काय हरकत आहे? देवाची द्वारी उभा क्षण भरी म्हणायला काय हरकत आहे? मस्तपैकी भाकरीचं पीठ घ्यायचं, हा, नाही तर इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा असं जर म्हटलं
किती तुम्ही श्रीखंड वाढा, बासुंदी वाढा, त्याचा काहीच उपयोग नाही हो, काहीच नाही. अन्नात जायते बुद्धी ही म्हटलंय. तुम्ही जसं अन्न कराल, बनवाल, ते अन्न आपल्या घरातले आपले पतिदेव, आपली मुलं सेवन करतील आणि त्याच्यातनं त्यांचा आचार घडेल. मग आपण जर देवाची द्वारी उभा क्षण भरी असं म्हणत भाकऱ्या थापल्या, तेडे मुक्तीचारी साधी येला टाकली तव्यात भाकरी, हरिमुखे म्हणा फुगली की हो, पुण्याची गणना कोण करी. असा प्रपंचातला आनंद जो संतांनी घेतला तो आपण का नाही घ्यायचा. राका कुंभारांचा प्रपंच असा होता बरं का श्रोते हो. काय देवनिष्ठा होती, काय भक्तीतली निष्ठा होती. अहो, कुंभार व्यवसायाचं काम घरामध्ये, मांजर पाळली होती. राका बायकोचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका. मांजर पाळलेली आहे. आता कुंभार म्हटलं की कुंभाराचा व्यवसाय मडकी घडवणं, ती बाजारात विकणं. मग आता भट्टी असते कुंभाराच्या घरी, त्या भट्टीला काय म्हणतात, आवा. आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही. कुंभाराच्या घरी मडकं भाजण्याकरता जी भट्टी असते तिला आवा म्हणायचं होती. आणि आता भट्टी पेटवणार, पण त्या राखाच्या घरामध्ये ती मांजर होती ना, ती व्यायली, 5 पिलं झाली तिला. आणि त्या मांजरीचा आता स्वभाव असतो, मांजर पिलं एका जागी ठेवत नाही, ती पिलं बदलते, पिलांच्या जागा बदलते. म्हणून तिने ती 5ही आपली पिलं ओलं कच्चं मडकं होतं त्यातल्या एका मडक्यात आणून ठेवली आणि ती निघून गेली. नेमका तोच दिवस होता की भट्टी पेटवणार होते. बरोबर भट्टीला आग लागली, भट्टी पेटली. भट्टीतनं धूर जसा बाहेर यायला लागला तसा गावात फिरणाऱ्या मांजरीला कळलं नेमकं काय झालंय. मांजर आली, येरझाऱ्या घालायला लागली. नेमकं भट्टीमध्ये ते ज्याच्यामध्ये तिची 5 पिलं ठेवली होती ना, ते मडकं सुद्धा भट्टीत गेलं होतं. आगीच्या भक्षस्थानी पडली की काय आपली पिलं, म्हणून ती मांजर. शेवटी प्राण्यांच्यात काय, माणसाच्यात काय वात्सल्य आहे, मातृत्व आहे, म्हणून येरझाऱ्या घालायला लागली, आगीच्या दिशेने धावायला लागली. राका म्हणतात, अगं खुळीबिळी झालीस का काय, आगीत कुठं चालली, म्हणून तिला बाजूला ढकललं. पण तरी सुद्धा ती आगीच्या दिशेने जायला लागली. राकांचे पाय चाटायला लागली आणि मालकाला आईची भाषा कळाली. हळूच आपल्या बायकोला बोलावलं, होय ग, या भट्टीत हिची पिलं गेलीत का मडक्यात. ती म्हणली, नाही जी, मला नाही ठावं. पोरीला विचारलं, तू बघितलंस का, मांजरीची पिलं भट्टीत गेल्यात का. बाबा, मला बी नाही ठावं म्हणली. नक्कीच या मांजरीची पिल्लं यातल्या एका मडक्यात भट्टीत गेलंय ते मडकं. राकांची खात्री पटली. तिथंच बसले ठाण मांडून, उपोषण केलं. अन्न नाही, पाण्याचा थेंब नाही. आणि भगवंताला सांगितलं, देवा तुझं ब्रीद आहे, योगक्षेमं वहाम्यहम, सकल जीवांचा करीतो संभाळ. तुझं ब्रीद आहे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. तुझं ब्रीद आहे ना, मग तू ये आणि सांभाळ. या मायलेकरांची ताटातूट होऊ द्यायची नाही. 3 दिवस भट्टी पेटणार आहे, पेटती राहणार आहे. 3 दिवसांनी भट्टी विझणार आहे. आणि 3ऱ्या दिवशी या मायलेकरांची भेट घडवून आणण्याचं काम तुझं. करतुम अन्यथा करतुम असं सामर्थ्य असलेल्या भगवंतांना भक्ताचं म्हणणं ऐकावं लागलं. 3 दिवस उपोषण करून राका बसले आणि प्रतिज्ञा केली, जर या मायलेकरांची भेट सुखरूप झाली, भट्टीत गेलेली मांजराची पिल्लं सुखरूप बाहेर आली, तर हा राका घरादारावर तुळशीपत्र ठेवेल आणि तुझी प्रार्थना, तुझी पूजा करण्याकरता पंढरपुरात येऊन राहील, तिथं तुझं नामसंकीर्तन करेल. तू तुझं ब्रीद सांभाळ देवा. 3 दिवसांनी भट्टी विझली आणि राका शांत आहेत. त्यांची पत्नी, त्यांची मुलगी सुद्धा तिथंच शांतपणे भगवंताची आराधना करतायत. 3ऱ्या दिवशी भट्टी जशी विझली ना, तशी भाजकी पक्की मडकी बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. आणि ज्या मडक्यात या मांजरीनं आपली पिल्लं ठेवली होती, तेही मडकं जसं बाहेर आलं, तसं सगळ्यांना उत्कंठा लागली होती. काय झालं असेल, काय झालं असेल. हात आत घातला तसं एक पहिलं पिल्लू, दुसरं पिल्लू, तुरु 5ही पिल्लं धावायला लागली. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. चलो चला सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. विठोबा रखुमाई
कुमार निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये निरूपणाकरता वेळ जेमतेम तासभर मिळतो, म्हणून मी हाराचा वेळ वाचवला, मला क्षमा करा. बरोबर. आधीच मी आता घड्याळ पुढे नेणार आहे, पण हात लावला. या गादीचा तो मान आहे, या गादीचा तो अधिकार आहे, ज्ञानोबा तुकोबांचा अधिकार आहे. कुठल्याही आपण कीर्तनकारांवर खूप प्रेम करता, मला माहिती आहे. त्यातल्या त्यात बालेवाडी, हिंजवडी हा परिसर, बाणेर, कीर्तनावर आणि कीर्तनावर प्रेम करणारी आपण मंडळी आहात. पण मी नेहमी असं म्हणते, या महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत. कीर्तनकार येतील जातील, असंख्य कीर्तनकार आहे. कीर्तनकार हे आम्ही पोस्टमन आहोत, देवर्षी नारदांचे, नामदेवांचे, तुकोबांचे, ज्ञानोबांचे. आम्ही फक्त पत्र घेऊन येतो, ते पत्र तुमच्यापर्यंत देतो, बस. त्यामुळे कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो, म्हणून कीर्तनकार सगळंच सांगतो ते खरं. हा म्हणजे आता 1.5-2 तास झालं मी एकटीच बडबडतीये, खोटं आहे का? नाही, इथं कुणीच काहीच खोटं सांगत नाही. अहो चांगलंच जगाच्या कल्याणाचंच कीर्तनकार सांगत असतात. पण आपण कीर्तनकारावर प्रेम करा किंवा नका करू, हे हार आपण आमचं कौतुक म्हणून करताना. पण खरं सांगू का, कीर्तनकारांवर प्रेम करा किंवा नका करू, पण या गादीवर आपलं प्रेम कायम राहू द्या. ही गादी अनादी काळापासून चालत आलेली आहे. आज आपल्याला हजारो वर्षांची परंपरा या कीर्तन भक्तीची मिळाली आहे, त्याचे आम्ही पायीक व्हावे. बस आमची निष्ठा तिथं असावी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची. अशी निष्ठा पक्की होती धर्माच्या ठिकाणी. देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, पतिनिष्ठा. प्रभू रामचंद्र सीतामाईंना निरोप द्यायला आले होते की मी जातो म्हणून वनवासाला. सीतामाई म्हणतात तुम्ही एकटे नाही जायचं, मी येणार. ही पतिनिष्ठा आहे. म्हणून पंचकन्यांमध्ये त्यांचं नाव आहे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी स्तताम पंचकन्यां स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. जनक राजाकडून निरोप आला होता, बाई ग 14 वर्ष रामप्रभू वनवासात जाणार आहे, तू आपली माहेरी ये थोडे दिवस. आत्ताची सीता असती तर बॅग भरून गेली असती की नाही, खरं सांगा. पण नाही, तुम्ही तिकडे जा वनवासाला, मी निघाले. पण नाही, प्रभू रामचंद्र ज्यावेळी येतात ना, त्यावेळी सीतामाई म्हणतात निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी मी चरण चालले, ज्या मार्गी हे चरण चालले, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सी. काय महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांचे शब्द आहेत. ही पतिनिष्ठा आहे. हा, हे प्रेम, ही निष्ठा तुमच्या माझ्या मनात दृढ व्हावी याकरता तुकोबरायांचा हा सगळा खटाटोप. हे अभंग असं साहित्य आम्हाला का दिलं? आजचा दिवस फाल्गुन वद्य अमावस्येचा, ज्या दिवशी या स्वराज्याच्या धाकल्या धन्याचं बलिदान झालं, देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपल्या पित्यांनी वाढवलेलं राज्य चढतं वाढतं. आपल्या संपूर्ण हयातीमध्ये छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य 1 नाही 2 नाही 5 पटींनी वाढवणारा हा स्वराज्याचा युवराज होता. याला म्हणायचं पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि आताचे सुपुत्र असलेलं सगळं धुळीला मिळवायला निघालेत. काय करायचं यांच्यासाठी कमवून ठेवून? पण माझ्या या राज्याच्या धाकल्या धन्यांनी चढतं वाढतं साम्राज्य प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते म्हणून अखंड वाढवत ठेवला. 9 वर्ष 9 महिने अजिबात विश्रांती नाही घेतली. सळो की पळो करून ठेवला औरंग्याला. पण एकाच्या फितुरीने माझा राजा पकडला गेला. असं म्हणतात, स्वकीय जर अधम झाले नसते ना, तर परकीय दुर्जन झाले नसते, असं मोठ्या खेदानी मला म्हणावं लागतं. हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवते, हा इतिहास आहे फितुरीचा आमचा. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवास लोढविते साथ फाटकी म्हटलंय.
महाराष्ट्राचा स्वातंत्र्य चळवळीचा सुद्धा हाच इतिहास आहे, छत्रपतींचाही हाच इतिहास, संभाजीराजांचाही हाच इतिहास. इंग्रजांच्या काळात सुद्धा इंग्रजांच्या गौरवर्णी देहामध्ये काळ्या कभिन्न नागाचं विषारी रक्त वाहत होतं. याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती, म्हणून घरभेदे इंग्रजांना सुद्धा जाऊन मिळत होते. त्याचा परिणाम असा झाला, हजारो लोकांना सुद्धा 9 वर्षात सळो की पळो शत्रूला करून ठेवणारा माझा राजा एका घरभेद्यामुळे, एका फितुरामुळे सापडला गेला. आणि असंख्यांनी साखळ दंडांनी जखटलेल्या राजाला संगमेश्वरापासून बहादूरगडापर्यंत आणि तिथून वडुतळापूरच्या संगमापर्यंत आणेपर्यंत अतोनात हाल केले. विदूषकाची झबली काय अडकवली. आमच्याच लोकांनी, कुठे गेल्या होत्या निष्ठा आमच्या मंडळींच्या, आमच्याच लोकांनी या राजाच्या अंगावरती मलमूत्र आणि विष्ठा टाकून सुद्धा एवढाही अपमान राजाचा माझ्या करावा, पण हे सगळं सहन केलं फक्त धर्मनिष्ठेपायी, फक्त धर्मनिष्ठा, फक्त स्वराज्यनिष्ठा. औरंगजेब एकदाही संभाजीराजांच्या समोर नाही आला. आग्र्याच्या भेटीमध्ये संभाजीराजांना लहान वयात औरंगजेबांनी पाहिलं होतं, पण हाच औरंगजेब ज्यावेळी संभाजीराजांना पाहतो ना, त्यावेळी आता साखळ दंडामध्ये जखडलेला हा राजा 100 माणसांना आवरत नव्हता, अशी तब्येत माझ्या राजाची. सूर्य गोलासारखा लालबुंद माझा राजा चमकत होता. आणि अशा वेळी औरंगजेबानी कनातीचं दार मुद्दाम कमी केलं होतं, उंचीचं, का वाकून आला पाहिजे मानेत. पण नाही हो, संभाजीराजे कवी कलश बरोबर होते, गुडघ्यात वाकले आणि आतमध्ये प्रवेश केला. स्वाभिमान होता, निष्ठा होती. माझ्या बापाचा स्वाभिमान तुझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे, ही जिगर आणि ही जिद्द होती संभाजीराजांच्या ठिकाणी. औरंगजेबाने संभाजीराजांना बघितलं, त्याला कळे ना मी उठू की बसू, उठू की बसू. तो 2 मिनिटं बसायचा, 2 मिनिटं उठायचा. तो मनातल्या मनात म्हणायचा, हमारे घर में भी बच्चे हैं, न जाने कितने हैं, लेकिन इसके जैसा एक भी होता तो ये नौबत नहीं हमारे ऊपर आती. आणि औरंग्याची ती बेचैनी पाहून कवी कलश संभाजीराजांना सांगतायत, दोघेही साखळ दंडांनी जखडलेले आहेत. कवी कलश सांगतायत, राजाजी रायगढ़ के दरबार में मैंने आपको कविता सुनाई थी, आज औरंग के सामने आपकी कविता सुनाऊं क्या. संभाजीराजे म्हणतात, कवी कलश, कविराज, रायगढ़ के दरबार में आपकी कविता गूंज उठी थी, अब औरंग के सामने हमारी आपकी कविता पेश कीजिए. आणि कवी कलश सांगतात, राजा तुझं तेज असं आहे की तुझ्या तेजानी औरंग्याला कळे ना मी बसू की उठू. तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. राजा तुझ्या तेजानी औरंग्याला कळे ना मी बसू की उठू. अशी विलक्षण अवस्था झालीये. आणि आता औरंगजेब राजांकडे पाहतोय, राजाजी, राजाजी, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर. राजाजी आप मेरी बात कबूल करो. किती ऑफर देत होता, किती आमिष दाखवत होता. राजाजी आप मेरी बात कबूल करो, आप हमारा इस्लाम धर्म कबूल करो, ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत आपको दे दी जाएगी, तमाम दख्खन की सूबेदारी आपको बहाल कर दी जाएगी. संभाजीराजे म्हणायचे, अरे हट, विधभर जमिनीच्या तुकड्याची इमान बेचणारी आमची जात नाही. तुझी अख्खी जिंदगी गेली फंद फितुरांच्या सहवासात. बापाला मारून गादीवर बसण्याची तुमची परंपरा, आमची नाही. मला नको धर्म तो तुझा, बारीक बारीक टाळ नका वाजवू. मला नको धर्म तो तुझा, 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 तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार, मला एक गाय माता ती प्यार. सांभाळ तोच एक करणार हा, जी जी सांभाळ तोच एक करणार हा. जी जी र जी जी, जिहिर जी जी, जिहिर जी जी. तुझ्यासारखी कैक घुंगुरड्डी. अरे औरंग्या काय करशील रे, करून करून काय करशील. तुझ्यासारखी कैक घुंगुरड्डी पडतील मसनवटी. तू करशील तरी काय. कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, परी देहसाचे एक भगवान तिन्ही लोकी. पुन्हा येईन जन्म घेऊन, मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म,
मला नको तुझा तो धर्म ओढविल कर्म काढीन तुझं चर्म पुढच्या जन्माला जी जी पुढच्या जन्माला जी 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 पुढच्या जन्माला जी 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 पुन्हा येईन जन्म घेऊन तुझी मान चरारा चिरून पुन्हा येईन जन्म घेऊन पुन्हा येईन जन्म घेऊन तुझी मान चरारा चिरून कोल्ह्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला जी तुझ्या देहाला जी तुझ्या देहाला जी जी औरंग्याने सांगावं खामोश सीधी बात बतलाने वाले पर टूट पडी हे औलाद तुला चांगलं सांगितलेलं कळत नाही ना संभा चांगल्या पद्धतीने हिंदू धर्मांतर कर आजही नोकरी देतो छोकरी देतो चांगलं आयुष्य देतो पैसे देतो करा धर्मांतर की निघाले है की नाही इतकं सोपं झालंय धर्मांतर घर वापसी करावी लागते धर्मनिष्ठ लोकांना आम्ही हिंदू आहोत आणि पतिततेच्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे कारण आमच्या कपाळाला गंध नाही हिंदूंचं पतन होतंय त्याला कारण एक आहे आमच्या निष्ठा पक्क्या नाहीत आमच्या कपाळाला गंध नाही मुखामध्ये मंत्राचा स्पर्श नाही मनामध्ये श्रद्धा नाही आणि वेळ आली तर हातात शस्त्र घेण्याची तयारी नाही आमच्या लेकीबाळींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया लवजिहाच्या केसेस घडणार नाहीत उत्तम संस्कार संपन्न आयुष्य देण्याचा लहानपणापासून लेकरांना प्रयत्न करू द्या मी हात जोडून सांगते संभाजीराजांचं बालपण आपल्या लेकरांनी ऐकावं आता छावा सगळ्यांनी पाहिलाय मी नव्याने काही सांगते अशातला भाग नाही आपल्या सगळ्यांना इतिहास जाणता आपण पण कशासाठी हा त्याग अहो झाडाच्या सालीला रंधे लावावेत तशी देहाची चामडी सोलली होती या लोकांनी 40 दिवस यातना सहन केल्या माझ्या राजांनी 39 दिवस आणि 40वा आजचा दिवस होता बर 40 दिवस यातना सहन करून पूर्ण 40 दिवस देहाची चामडी सोलून काढावी त्याच्यावर मिठाचा मारा करावा इतक्या विलक्षण यातना दिल्या डोळ्यातला अंगार सहन होत नव्हता म्हणून डोळे काढले डोळे जाळून टाकले डोळे जाळण्याकरता आलेला तो हशम होता ना तो संभाजीराजांच्या समोर होता तो म्हणत होता राजाजी कितनी अच्छी तबीयत दी है खुदा ताला ने आपको अभी मेरी बात मानो अभी इसके हाँ में हाँ मिला दो बाद में भाग जाना तो हशम सांगत होता पण संभाजीराजे त्याला नजरेने सांगत होते तुम्ही तुमचं काम करा कारण या देशातल्या गुन्हेगारांना या देशातल्या फितुरांना कळू दे की स्वामीनिष्ठा करायची असेल तर स्वामीनिष्ठांना त्यांचे डोळे उघडण्यासाठी स्वामीनिष्ठांना स्वतःचे डोळे फोडून घ्यावे लागतात हे या देशातल्या गुन्हेगारांना आणि फितुरांना कळू दे काका तुम्ही तुमचं काम करा म्हणून डोळे जाळून टाकले जगदंब जगदंबचा उच्चार सहन होत नव्हता म्हणून जीभ छाटून टाकली प्रचंड वेदना आणि यातनांनी कळवळत असताना सुद्धा मुखातनं वेदनेचा किंवा विव्हळण्याचा आवाज नाही आला औरंगजेब असा कनातीला कान लावून उभा असायचा आता विव्हळेल मग विव्हळेल आता आई गो मग आई गो करेल पण नाही माझा राजा कधीच नाही विव्हळला सगळं सहन केलं एका विलक्षण ध्येयाने प्रेरित झालेलं जीवन छत्रपती शिवाजी राजांना जणू काही सांगत होते की आबासाहेब जमलंय ना मला तुमच्या स्वराज्य राखण्याचा प्रयत्न मी करतोय मला जमलंय ना समर्थ म्हणायचे याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष छत्रपतींनी काय केलं निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी योगी कधी श्रीमंत नसतो आणि श्रीमंत कधीच योगी नसतो पण हा असा राजा होता जो श्रीमंत योगी होता आणि त्यांचे तुम्ही सुपुत्र आहात आता वडिलांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवा समर्थ सांगतात याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष संभाजीराजे सांगतात आबासाहेब मला जमलं ना हो याच औरंगजेबानी वडू तुळापूरच्या संगमावर आणून राजांना याच तुळापूरच्या याच वडूच्या संगमावरती पायापासून देहापर्यंत इंचा एवढे देहाचे तुकडे केले माझ्या राजाच्या शरीराचे इंचा एवढे देहाचे तुकडे केले रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या भीमा इंद्राणीच्या संगमामध्ये रक्तमांसाचा चिखल झाला आणि एक घाव टाकला शेवटचा मस्तकावरती आजच्या दिवशी मस्तक धडापासनं वेगळं झालं ज्या मस्तकाला माझ्या जिजामाऊलींनी कवटाळलं होतं 2 वर्षाचे होते संभाजीराजे फक्त 2 वर्षाचे सईबाई निघून गेल्या मातृछत्र हरपलं अफजल खानाच्या मोहिमेवर छत्रपती शिवाजीराजे चालले होते 2 वर्षाच्या संभाजीराजांना बघितलं आणि सईबाई निरोप देतात अहो तुम्ही याल तेव्हा मी अत्यवस्था आहे मी आजारी आहे मी तुम्हाला औक्षण करायला नसेन पण मी एक सांगून जाईन तुम्हाला माझ्या संभाजीला सांभाळाल त्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आई आहे माझ्या शंभूला आई नसेल
मातृसुखाशिवाय हे जीवन मोठं झालं. आमच्या धाराऊ आईंच्या दुधावर पुष्ट झालं. अनेकांचे ऋण फेडत फेडत हा माझा राजा अनंताच्या प्रवासाला निघाला. मस्तकावर शिरच्छेद केला औरंगजेबानी, की ज्या मस्तकावर राज्याच्या युवराज पदाचा अभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला शिवाजीराजांनी आशीर्वाद दिले होते, कवटाळलं होतं, ते मस्तक धडापासून वेगळं झालं. आणि संभाजीराजांचा देहांत आजच्या दिवशी. का? कारण उद्या हिंदूंचा सण आहे गुढीपाडवा, नवीन वर्षारंभ. त्या क्रूर कपटी घातकी औरंग्याचा हाच डाव होता की संभाजीराजांना आजच्या दिवशी मारलं की उद्या हिंदूंच्या सणावरती संकट येणार, सुतक येणार, म्हणून राजाच्या धन्याला मारावं. इतक्या विलक्षण पद्धतीने राजांनी आपला देहत्याग, आपलं देह समर्पण केले. कशाचं हे फळ होतं? निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकोने. बस आपण सुद्धा हेच करायचं श्रोते हो. आपल्या पातळीवर आपण काय करायचं? आम्ही जर निष्ठेने वागलो, आमच्या निष्ठा समर्पित केल्या ना, तर तुकोबराय म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा. आजपर्यंत भगवंतांनी भक्ताची उपेक्षा केली असं कधीच घडलं नाही. शेवटचं चरण. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियला ऐसा कोणी. महाराज म्हणतात पाहण्यात नाही, ऐकण्यात सुद्धा नाही की अशा एखाद्या भक्ताची कधी देवानी उपेक्षा केली आहे. देव तुमचं माझं रक्षण करतो, फक्त आमच्या निष्ठा पक्क्या असाव्यात. झालंय माझं कीर्तन, आता थोडासा वेळ गेला पुढे, थोडंसं पुढे मागे होतच नाही का, म्हणजे मागं नाही पुढंच जातं. माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं घडतं, क्षमा करा, थोडंसं घड्याळ पुढं गेलंय, पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाची, आशीर्वादाची अपेक्षा करते. तुम्ही म्हणाल आता झालं आपलं कीर्तन, निष्ठा कळली, विश्वास कळला, निष्काम भावना कळली, आम्ही काय करायचं? तुम्ही तुमचं कीर्तन केलं, संभाजीराजांचा त्याग आम्हाला सांगितला, तुकोबांनी अमुक केलं, ज्ञानोबांनी अमुक केलं, अमक्यानं अमकं केलं, तमक्यानं तमकं केलं. आम्ही काय करायचं? आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं? एकच मुद्दा सांगते, माझं कीर्तन संपवते. एका इमारतीला खूप मोठी आग लागली होती आणि खूप मोठा वणवा पेटला होता बरं का. इमारतीमध्ये बरीच माणसं अडकली. काही मंडळी होती संवेदनशील, त्यांनी त्या माणसांना बाहेर काढलं. काही मंडळींनी त्या इमारतीवर, त्या आगीवर पाणी घालायचा प्रयत्न केला. एक चिमणी होती छोटीशी, ती सुद्धा चोचीत पाणी भरायची आणि त्या आगीवर नेऊन टाकायची. तिचं आपलं तेच काम चालू होतं. एक कावळा होता फांदीवर बसलेला, त्यांनी ते पाहिलं आणि तो तिला हसला. असे कावळे समाजात बरेच असतात. चांगल्याला चांगलं करू द्यायचं नाही, चांगलं केलेलं बघवत नाही. त्या कावळ्यानी चिमणीला विचारलं, बाई ग, तुझी एवढीशी तुझी चोच, त्या चोचीत एवढंसं तुझं पाणी मावतंय आणि एवढी मोठी आग तुझ्या पाण्याने कशी विझायची? त्या आगीचा कण सुद्धा विझणार नाही. चिमणी म्हणते, दादा मला माहितीये, माझी क्षमता मी ओळखते, माझ्या चोचीची क्षमता मी ओळखते, त्याच्यातलं पाणी सुद्धा खूप कमी आहे हेही मला माहितीये. पण या घटनेचा मला एकच माहितीये, या घटनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. श्रोते हो, तुमचं माझं नाव असंच आग विझवणाऱ्यांच्या, नाही तर काडी लावायची अनेकांना सवय असते की नाही समाजामध्ये. तर असं गुण्या गोविंदांनी उत्तम छान सहज मस्त आम्हाला जगता येईल का? कधी कुणाचा द्वेष नको, ईर्षा नको, मत्सर नको, हेवा दावा नको. जुन्या काळी टीव्हीवर एक सिरियल लागायची, रंगीत टीव्ही नव्हता तेव्हा, कलर टीव्ही असायचा, बरोबर ना? तुम्ही जागे आहेत ना की आता घड्याळ संपत आले म्हणून? नाही ना. काय असायचा? ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा त्यावेळी, आणि घरातलं एक माणूस कायम अँटिनेवर असायचं. अनेकांचा हा अनुभव आहे. ते दाराचा टीव्ही असायचा. अहो, रामायण महाभारत लागायचं. मला आठवतं माझी आजी रामायण लागलं की उदबत्ती ओवाळायची टीव्हीला. इतकी संवेदनशीलता होती त्या लोकांच्या मध्ये. नारळ फोडले जायचे रामानंद सागरांचं महाभारत लागलं की, रामायण लागलं की. पण आता त्या संवेदना नाहीत. या संवेदना आमच्या सक्रिय व्हाव्यात, भाव दृढ व्हावा, याकरता हा सगळा प्रपंच आहे. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सर्वजण खूप गुणीजन, मोठी माणसं आहात. माझ्यापेक्षा वय, ज्ञान, अनुभवाच्या पातळीवर कीर्तनामध्ये अनेक कीर्तनकार मंडळी आहेत. माझ्यापेक्षा सर्वस्वीपणाने मोठी मंडळी आहेत. सर्वच आमची गुणीजन अधिकारी मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,